त्यामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी जरांगेला पाठिंबा देणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावं की ओबीसींच्या मताचा अधिकार अजून शाबूत आहे। जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही जरांगे सारख्या माणसांना, हा ठीक आहे ते संघटित आहेत, आम्ही असंघटित आहोत, हे आव्हान आमच्या समोर आहे, पण आम्ही असंघटित माणसांना जर संघटित करू शकलो तर ज्यांनी ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिला ते सगळे स्वतः प्रायश्चित्त घेतील, माती खातील की आम्ही जरांगेला पाठिंबा देऊन आम्ही खूप मोठी घोडचूक केली। या ठिकाणी तुम्ही सभा वगैरे काही घेणार? सगळीकडे सभा घेणार आहोत, ज्यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी त्यांची नावं घेऊन आम्ही बोलणार आहोत आणि ऑडिट होणार त्यांचं। मग ते शरद पवार असोत की टोपे असोत की अजून कोण असो, ते भाजपामधले असोत की शिवसेनेमधले असोत की काँग्रेसमधले असोत की राष्ट्रवादीमधले असोत, ओबीसीला मतदान करेल, ओबीसी एससी अथवा एसटीला मतदान करेल। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नवीन ओबीसीमुळे कुठेतरी जुन्या ओबीसीवर अन्याय, त्यांच्या स्पर्धेमध्ये मूळ सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये असलेला ओबीसी टिकू शकत नाही। अरे राज्यकर्त्या, आमदाराच्या, खासदाराच्या चेल्याच्या विरोधामध्ये गावातला सुतार, लोहार, कुंभार, परीट, बेरड, बेडर, रामोशी, मेंढपाळ, वंजारा, बंजारी हे कसे टिकतील? आणि तिकीट तरी कोण देतील? आणि भले तिकीट जरी दिली, मूळ ओबीसीला आम्ही तिकीट देतोय, पण त्याचा पराभूत करण्याचा प्लॅन इथले लोक करतील आणि ओबीसींचं प्रतिनिधित्व पंचायत राजमधनं आज संपलेलं असेल आणि उद्या विधानसभा लोकसभेमधलं पूर्णतः संपलेलं असेल। जरांगे पाटलाला एकच सांगणं आहे, 94चा JR तू जर रद्द करायला गेला तर त्याचा परिणाम देशभरामधल्या ओबीसीवर होतो आणि देशभरामध्ये मग जरांगेची जात 2% जास्त लोकसंख्या त्यांची नाही। देशभरातला ओबीसी जर एकदा पेटून उठला तर जरांगे नावाचं फाळकूट दादा गाव गल्लीतला त्याचं काय होईल याची कल्पना तुम्ही करा। धनंजय मुंडे यांनी इशारा दिलाय की आम्हाला 2%तून बाहेर काढण्याची भाषा करण्याला आम्ही म्हणजे टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असं। टक्क्यात सोडा हो, काय विषय काय आहे की जे 94च्या मंडल आयोगाच्या JRला जो चॅलेंज करायचं म्हणतोय त्या जरांगेची देशभराच्या लोकसंख्येमध्ये किती संख्या आहे? पण एक होईल नक्की, जरांगे आमचं आरक्षण काढून घेतील किंवा आमच्या आरक्षणात त्यांनी धुडगूस घातलाय, पण आम्ही मात्र आमदारकीचं आणि खासदारकीचं सगळं आरक्षण म्हणजे सगळे जागा आम्ही पाडू आणि ओबीसीच्या माणसांना निवडून द्यायचा प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित करू। पण ते म्हणतात की आरक्षण आरोप केला की अजितदादांचे दारूचे कारखाने किती, अजितदादांचे आहेत, विखे पाटलांचे आहेत, हर्षवर्धन पाटलांचे आहेत, पवारांचे आहेत। लक्ष्मण आके जिंदाबाद था या रहेगा क्या मालूम भाई।